निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता अजित पवार यांच्या ताब्यात आलेला आहे। त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावरती सुनावणीच्या दरम्यान अजित पवार यांच्या वकिलाने जे आहे वकिलांनी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावावरती जो आहे तो आक्षेप नोंदवलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी सर आहेत। अमोल मिटकरी जी, रोहित पवार यांनी ह्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात जी आहे ती टीका केलेली आहे। लोकशाही विरोधी पक्षाच्या नादाला लागून तुमच्या म्हणजे अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील हा नाद जो आहे तो लागलेला आहे, त्यामुळे एवढी कृतज्ञपणा का, असा सवाल जो आहे तो आमदार रोहित पवार यांच्याकडून उपस्थित करतात। ज्याचं नाव तुम्ही आता घेतलंय त्या व्यक्तीच्या बद्दल मला त्याचं नाव घेऊन उगाच काही बोलायचं नाही, पण त्या व्यक्तीला आता टीका करण्यापलीकडे कुठलाही उद्योग उरलेला नाही। शेवटी पवार साहेबांनी काल सर्वोच्च न्यायालयाने जे काही त्यांच्या बाजूला निकाल दिल्याचं ट्विट केलं त्यावर युक्तिवाद म्हणून आमच्या वकिलांनी आज कोर्टामध्ये केला असेल तर ठीक आहे, आमची बाजू आम्ही मांडणारच आहोत ना। त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू आमचे वकील समर्थपणे मांडतात। त्यामुळे तुमच्या बुलाला मिरच्या लागण्याची किंवा आग लागण्याची मला असं वाटते काही गरज नाही। खरं तर रोहित पवारांनी आज जो मराठा आरक्षणाचा अध्यादेश आहे, जो कायदा जो मंजूर करण्यात आला 10% त्याच्यावरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की खरं तर मराठा समाजाची लोकसंख्या जवळपास 28%वरती आहे, त्यांना 10%वरती आरक्षण देऊन हे फसवं आरक्षण जे आहे ते सरकार देते आणि कुठेतरी निवडणुकांच्या तोंडावरती हा आरक्षणाचा निर्णय झाला। विधेयक मंजूर दोन्ही सभागृहात होत असताना खालच्या सभागृहात ही व्यक्ती उपस्थित होती ना, मग त्यावेळेस विरोधात बोलायचं होतं की बहुमताने जर दोन्ही सभागृहामध्ये ठराव मंजूर झाला त्यावेळेस विरोध करायला यांना अडचण काय होती। ठराव संमत झाला, ठराव मंजूर झाला, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिलं, बिहारमध्ये वाढीव आरक्षण आहे, या बाबतीत सर्व पक्षाचे वरिष्ठ महायुतीचे वरिष्ठ सगळे लोक बोललेत। आता मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होताना दिसल्याचं पाहून साहजिक आहे विरोध करण्यापलीकडे दुसरा काही उद्योग उरलेला नाही। जर एवढी हिंमत होती तर मग सभागृहात हजर असताना विरोध का नाही केला, त्याच वेळेस विरोध करायचा होता की हे टिकणारं आरक्षण नाही म्हणून। आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या उकळून काढण्यात काय अर्थ नाही। याला असं म्हणतात की शिड्या काळीला ऊत आणण्याचा प्रकार त्यांच्याकडून होतोय। खरं तर महायुतींच्या लोकसभा बैठकीची चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळते। कुठेतरी एक नवीन फॉर्म्युला जो आहे तो बाहेर येताना पाहायला मिळतो। भाजप आता 32 आणि शिवसेना 12 आणि अवघ्या 4 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची निवडणूक लढणार का, हे प्राथमिक चर्चा आहेत की कशा पद्धतीने? लोकसभेच्या जागेसंदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच त्या ठिकाणी निर्णय घेतील। ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूतपणे लढू शकतो त्या जागा नक्कीच महायुतीकडे लढल्या जातील। 4चा आकडा जरी सांगितण्यात आला पण आमच्या जे वरिष्ठांची बोलणी आहे ते जास्तीत जास्त जागा लढवायच्या जिंकायच्या हेच त्यामध्ये ठरलेलं आहे। त्यामुळे महायुतीमध्ये समाधानकारक जागा वाटप होईल आणि त्यासाठी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आग्रही आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांना जशास तसं उत्तर दिलेलं आहे। रोहित पवार हे सभागृहात उपस्थित असताना मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी बोललं का नाही हा देखील सवाल जो आहे तो रोहित पवार यांना अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।